श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत तारक मंत्र म्हणूनही आपल्याला त्याचे मंत्राचे अनुभव आपल्याला का जाणवत नाही याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हा खूप सामान्य प्रश्न आहे. खरं तर मंत्र जपणं किंवा मंत्राचा नियमित अभ्यास केल्यानंतरही त्याचा प्रभाव प्रत्येकाच्या अनुभवाला वेगवेगळा येतो. काही वेळा आपण मानसिक स्तरावर खूप शांत असतो, पण शरीराने किंवा मनाने लगेच बदल दाखवत नाही. नियमितता, समर्पण आणि संयम हे महत्वाचे आहेत. कधी-कधी अनुभव हळू-हळू येतो किंवा तुम्हाला तो काही विशेष प्रसंगामध्ये किंवा दीर्घ काळानंतर जाणवतो. आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या सूचना असू शकतात आणि तारक मंत्र जपात असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तारक मंत्र संकटातून मार्ग दाखवणारा स्वामींचा नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे नियमित पठण करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. जर तुमचे एखादे काम बऱ्याच काळ अडकून राहिले असेल किंवा एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल, अशा प्रसंगी श्रद्धेने आणि नियमपूर्वक तारक मंत्राचे अनुष्ठान करावे. साधना करायला किंवा मंत्र जप करायला नेहमीच नियमितता आणि श्रद्धा खूप गरजेची असते. संपूर्ण मनोभावाने आणि सतत प्रयत्नाने स्वामींची नित्य सेवेमध्ये तारक मंत्राचे नियमित पठण करणे हे खूप कल्याणकारी मानले जाते. जर तुमचे एखादे काम बऱ्याचदा अडखळले असेल किंवा एखादी मनोकामना पूर्ण होत नसेल, असे असेल तर काळजीपूर्वक आणि नियमितपणे तारक मंत्राचे अनुष्ठान करा. आपण अनुष्ठान, पारायण किंवा ठराविक दिवसांचा जप सुरू करू शकतो. तेव्हा सुरुवातीला श्रद्धेने संकल्प घेणे आवश्यक असते. जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर त्यापूर्वी संकल्प करणे आवश्यक असते. मात्र संकल्प घेताना मी अखंड सेवा करेन असे कधीही म्हणू नये. कारण मासिक धर्म, सुतक, अचानक प्रवास, परगावी जाणे अशा काही अनपेक्षित कारणामुळे सेवेमध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे काय करायचं, संकल्प घेताना असे म्हणणे योग्य ठरेल की यथाशक्ती मी आणि जसा वेळ मिळेल तशी सेवा करेन. आणि आपण हे निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण अनुष्ठान सुरू करतो तेव्हा श्रद्धेने व्यवस्थित संकल्प घेणे खूप महत्वाचे आहे. पण आपण नेहमीच योग्यतेनुसार शक्य तेवढी आणि वेळोवेळी सेवा करणार असंच म्हणावं. कारण आयुष्यात काही अनपेक्षित अडथळे येऊ शकतात जे सेवामध्ये व्यत्यय आणू शकतात. आपण संकल्प सोडतो तेव्हा आपल्याला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की आपण किती दिवस तारक मंत्राचा जप करणार आहोत, कोणत्या फलप्राप्तीसाठी ही साधना करणार आहोत आणि त्या काळात तारक मंत्राचे किती वेळा पठण करणार आहोत. जेव्हा आपण संकल्प घेतो तेव्हा आपण स्पष्टपणे दिवसांची संख्या, साधनेचा उद्देश आणि रोज किती वेळा मंत्र जप करणार आहोत हे सर्व ठरवून स्पष्ट घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला स्पष्ट दिशा मिळते आणि मनशांती केंद्रित राहते. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून करावा अशी एकाग्रतेने केलेली साधना अधिक फलदायी ठरते. परंतु काही कारणास्तव देवघरात बसणे
शक्य नसेल तर घरातील कोणत्याही स्वच्छ आणि शांत जागी बसून मंत्राचे पठण करू शकता. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून केलेली साधना अधिक प्रभावी असते. पण काही कारणाने देवघरात बसणं शक्य नसेल तर घरातील कोणत्याही स्वच्छ शांत जागी बसून तुम्ही मंत्र जप करू शकता. मंत्र जप किंवा इतर कोणतीही सेवा ही करताना नेहमी आसन घेऊनच बसावे. जमिनीवर पद्मासन किंवा मांडी घालून बसणे शक्य असले तर, जसे शक्य तसे नसेल तर खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसताना देखील योग्य आसन घेऊनच सेवा करावी. 3 संख्या अनुष्ठानाच्या काळात शक्यतो तारक मंत्र किमान 11 वेळा किंवा 21 वेळा तरी जपल्या जाव्या असे सांगितले आहे. सेवा करताना किंवा अन्य कोणतीही साधना करताना नेहमी योग्य आसन घेऊन बसावं. जमिनीवर पद्मासन मांडी घालून बसणं उत्तम आहे. पण शक्य नसेल तर खुर्ची किंवा सोफ्यावरही तुम्ही योग्य आसन ठेवून सेवा करू शकता. आणि अनुष्ठानाच्या कालावधीत शक्यतो तारक मंत्र कमीत कमी 11 वेळा किंवा 21 वेळा जपावा, म्हणजे त्याचे फल आपल्याला चांगले मिळते. आपण गप्पा मारत किंवा इतर व्यस्त असतानाही मनात लक्ष केंद्रित ठेवून मंत्राचा जप करू शकता. शक्यतो शांत आणि सतत एकाग्रता ठेवणारी वेळ निवडणं अधिक फायदेशीर ठरतं. त्यासाठी अधिक चांगला आध्यात्मिक अनुभव हवा असेल तर नित्यसेवेतही कमीत कमी 11 वेळा तारक मंत्र जपण्याचा प्रयत्न करावा. नियमित जपामुळे मंत्राची ऊर्जा अधिक सशक्त होते आणि त्या ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरही जाणू लागतो. अधिक प्रभावी अनुभवासाठी नित्यसेवेत तरी किमान 11 वेळा तारक मंत्र जपण्याचा प्रयत्न करा. नियमित जपामुळे मंत्राची ऊर्जा अधिक बलवान होते आणि त्या ऊर्जेचे सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरही होतो. आपल्या अवतीभोवती आपल्या घरातही त्याची पॉझिटिव्ह एनर्जी जाणवू लागते. आणि उच्चार तारक मंत्रे जपत असताना मन पूर्णपणे शांत आणि एकाग्र ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईत किंवा लक्ष विचलित असताना मंत्राचे पठण करू नये. जर मंत्र पूर्णपणे पाठ नसेल तर त्याचे प्रिंट काढा किंवा पुस्तक समोर ठेवून नीट पाहत जप करा. तारक मंत्राचा तारक मंत्र जपत असताना मन पूर्णपणे आपलं शांत पाहिजे आणि त्याचबरोबर एकाग्रता ही खूप महत्वाची आहे. आपण घाईत किंवा एखादं काम करताना गडबडीत तारक मंत्र म्हणू नये. गडबडीत लक्ष विचलित असतात, त्यामुळे मंत्र जप करू नये. जर मंत्र पूर्णपणे आठवणार नसेल तर त्याची छापलेली प्रत आपण वापरू शकतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात ठसवून घेतला तर मंत्र जपाचा प्रभाव आणखी वाढतो आणि त्याची ऊर्जा आपल्याला अधिक चांगली दृढतेने आपल्या जीवनावर कार्य करते. अशा प्रकारे अर्थ समजून घेऊन जप केल्याने आपल्या मनोबल, श्रद्धा दोन्ही वाढतात आणि साधना अधिक प्रभावी आणि स्थिर होऊन जाते. अशा प्रकारे भक्तिभावाने केलेला जप मनाला स्थिर करतो आणि आपल्या साधनेचा अनुभव अधिक मिळतो. या प्रकारे भक्तिभावाने केलेला जप मनाला स्थिरता देतो आणि आपल्या साधनेचा अनुभव अधिक समृद्ध होतो.
तीर्थ तयार करताना सर्वप्रथम एक स्वच्छ ग्लास किंवा पेल्यात पिण्याचे स्वच्छ पाणी घ्यावे आणि तो ग्लास आपल्या समोर ठेवून आसन घ्यावे. जवळ 2 अगरबत्त्या लावाव्यात. उजव्या हात ग्लासावर ठेवावा आणि मग तारक मंत्राचा जप सुरू करावा. काही जण फक्त मंत्राचे पठण करतात, तर काही फक्त तेच पठण तीर्थरूपानेही करतात. तुम्ही ज्यावेळी तीर्थ बनवत आहात, त्या संपूर्ण काळात जेवढा वेळ मंत्र म्हणणार आहात, तोपर्यंत हात पेल्यावरून काढू नये. मंत्र जप सुरू असताना मध्येच उठू नये, कुणाशी बोलू नये किंवा लक्ष विचलित होईल असे काही करू नये. मोबाईलही बंद ठेवावा, सायलेंटवर ठेवावा. तसेच घरच्यांनाही आधीच सांगून ठेवावे की जपाच्या वेळेत कुठलाही व्यत्यय आणू नये. अशी शांत एकाग्र साधना केली की तीर्थाची पवित्रता आणि मंत्राची स्पंदने अधिक प्रभावीरित्या अनुभवास येतात. तीर्थ तयार करताना ह्या सर्व पायऱ्या नक्की करून बघा. या शांत एकाग्र साधनेमुळे तीर्थाची पवित्रता आणि मंत्राच्या स्पंदनाची प्रभावीरित्या तुम्हाला अधिक ठळकपणे जाणवेल. अनुष्ठान, सेवा किंवा अनुष्ठान. तारक मंत्राचा जप शक्यतो एका बैठकीतच पूर्ण करावा. सकाळी अर्धा आणि उरलेला संध्याकाळी असे विभागून जप करणे टाळावे. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला शांतपणे आणि एकाग्र चित्ताने जप करता येईल, तीच एक ठरलेली वेळ साधण्यासाठी निवडावी. जर तुम्ही 11 किंवा 21 वेळा मंत्र पठण करत असाल, तर त्याची मोजणी व्यवस्थितपणे ठेवणे आवश्यक आहे. एखादा मंत्र जास्त वेळा झाला तर त्यात हरकत नाही, पण संकल्पाने जप करत असताना ठरलेल्या संख्येपेक्षा कमी जप करू नये याची विशेष काळजी घ्यावी. सेवा किंवा अनुष्ठान. तारक मंत्राचा जप शक्यतो सकाळी आणि उर्वरित संध्याकाळी असा विभागून जप टाळावा. जर तुम्ही 11 किंवा 21 वेळा मंत्र जप करत असाल, तर त्याची मोजणी व्यवस्थितपणे ठेवणं गरजेचं आहे. या सर्व पद्धतीने जप करणे खूप सोयीचे होते. प्रत्येक मंत्र जप पूर्ण झाल्यावर त्या एक वस्तू बाजूला काढत राहा. आणि हो, आता इलेक्ट्रॉनिक काउंटर सुद्धा येतात, जे मोजण्यास आणखी सोपं आहे. या किंवा धान्य तुम्ही वापरू शकता. या शिस्तबद्ध पद्धतीमुळे जप नियमित राहतो आणि मंत्राच्या फळाचा अनुभवही अधिक चांगला येतो. तारक मंत्राचा जप करताना लावलेली अगरबत्ती जळून झाल्यावर त्याची राख वाया जाऊ देऊ नये. ती स्वच्छ डबीमध्ये जमा करून ठेवावी. दररोज सकाळी ही पवित्र विभूती आपल्या कपाळावर लावावी. तसेच घरातील इतर सदस्यांनाही लावावी. इच्छेनुसार थोडी विभूती घरामध्ये फुंकू शकता. याने घरातील वातावरण सकारात्मकता निर्माण होते. तीर्थाचा सन्मान. तारक मंत्राचे तीर्थ तयार केल्यानंतर जर घरातील व्यक्ती ते पिण्यास नकार देत असेल, तर अशा वेळी ते तीर्थ वाया जाऊ देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणात किंवा पिण्याच्या पाण्यात अल्प प्रमाणात मिसळून द्यावे. म्हणजे तारक मंत्राचा जप करताना हे फायद्याचे आहेत. तीर्थात कधीही अनादराने वाया घालू नये. योग्य श्रद्धेने ते वापरले गेले पाहिजे. तारक मंत्राचे तीर्थ तयार करताना पाणी भरलेला ग्लास किंवा पेला थेट जमिनीवर ठेवू नये. त्याच्या खाली लहानशी प्लेट ठेवावी किंवा पाट, ताट किंवा उंच सपाट वस्तूवरच तो पेला ठेवावा.
अशा प्रकारे तीर्थाचा आदर राखणे अधिक योग्य मानले जाते. 9 नियम पथ्ये. अशा व्यक्तीला तारक मंत्राचे तीर्थ देऊ नये ज्याला मासिक धर्म आहे. घरात सुतक किंवा विटाळ असेल तर त्या काळात तारक मंत्राची सेवा, जप, अनुष्ठान करू नये. नित्य सेवा करत असताना मांसाहार करू नये. आणि जर तुम्ही संकल्पाने अनुष्ठान सुरू केलं असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत मांसाहार कटाक्षाने टाळावा. तीर्थाचा आदर कायम राखला पाहिजे आणि ते कुणालाही वाया जाऊ द्यायचं नाही. योग्य श्रद्धेनेच ते वापरलं पाहिजे. तारक मंत्राचं तीर्थ करताना पाणी भरलेला ग्लास हा जमिनीवर ठेवू नये. तसंच देवाच्या खाणे-पिणेही घ्यावे. कारण साधनेत अनावश्यक दोष लागू शकतात. फराळ म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरी केलेले जेवण किंवा बाहेरच्या हॉटेलमधील अन्न. तारक मंत्र म्हणण्यासाठी फार वेळ लागत नाही. मंत्रपाठ असल्यास एकदा जप करण्यास साधारणपणे 1 मिनिटभर वेळ जातो. त्यामुळे जर तुम्ही 11 वेळा जप करण्याचा संकल्प केला तर साधारण 15 मिनिटात संपूर्ण सेवा पूर्ण होते. म्हणूनच ज्यावेळी आपल्याला निवांत वेळ मिळतो, मन शांत असते आणि कोणताही व्यत्यय येणार नाही, अशी वेळ सेवेसाठी निवडावी. ही गोष्ट महत्वाची आहे, जी तारक मंत्राची नित्यसेवा किंवा अनुष्ठान करताना नक्की पाळली पाहिजे. शेवटच्या सेवेसाठी निवडण्याची महत्वाची नियमावली, जी तारक मंत्राची नित्यसेवा किंवा अनुष्ठान करताना नक्की पाळली पाहिजे. योग्य पद्धतीने श्रद्धा आणि एकाग्रतेने केलेले पठण साधनेची प्रचिती नक्कीच देते. अनेक अडचणीतून मार्ग काढत आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा प्रत्येक संकटातून रक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची सेवा अत्यंत प्रभावी आणि कल्याणकारी मानली आहे. सेवा करताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने साधना केली आणि